फायनली मी इंटरनेटवरील व्हायरल मोमोज रेसिपी ट्राय केली आणि खरंच सांगते हे मोमोज खूप टेस्टी झाले होते. सध्या सगळीकडे पावसाचं सुंदर वातावरण आहे आणि अशा थंडगार हवेत गरमागरम वाफाळते मोमोज आणि त्यासोबत झणझणीत चटणी मिळाली तर आ हा हा हा. मी सुद्धा या मस्त पावसाळी वातावरणात या मोमोजचा मनसोक्त आनंद घेतला. या मोमोजची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यासाठी पीठ मळायची गरज नाही आणि मोमोजच्या बाहेरच्या आवरणासाठी पारी लाटावी लागत नाही. त्यामुळे नेहमीच्या मोमोजपेक्षा ही रेसिपी खूप सोपी आणि झटपट होते. सुरुवात करूया स्टफिंगपासून. त्यासाठी मी 2 कांदे, 1 शिमला मिरची, 2 गाजर आणि अर्धा कोबी घेतला आहे. हे सगळं चॉपरमध्ये अगदी बारीक चिरून घ्यायचं. आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात 5 ते 6 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. 1 मिनिटं परतून घ्यायचं. यानंतर कांदा, शिमला मिरची, गाजर आणि शेवटी कोबी घालून हाय फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं छान परतून घ्यायचं. आता सांगते या रेसिपीचा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट, तो म्हणजे पनीर. हे ऑप्शनल आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण स्टफिंगला योग्य बाइंडिंग मिळण्यासाठी पनीर खूप महत्त्वाचं आहे. शिवाय त्यामुळे मोमोजची चवही खूप छान लागते. म्हणून आता किसलेलं पनीर घालायचं आणि मिनिटभर परतायचं. त्यानंतर अर्धा टेबलस्पून काळी मिरी पूड, 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस आणि चवीनुसार मीठ घालून 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी हे फ्रीजमध्ये ठेवायचं. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. त्यामुळे स्टफिंग छान घट्ट होतं आणि पुढची प्रोसेस करताना मोमोज फुटत नाही. हे स्टफिंगचे गोळे सेट होईपर्यंत इथे मी मोमोजसाठी झणझणीत चटणी तयार करून घेतली आहे. चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता फ्रीजमधून स्टफिंगचे हे गोळे बाहेर काढायचे. एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आणि दुसऱ्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता. आता एका वेळेला 3 ते 4 गोळे आधी पिठामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे. जास्तीचं पीठ झटकून त्यांना फक्त 5 सेकंद पाण्यामध्ये बुडवायचं. पुन्हा पिठामध्ये घालून छान कोट करायचं. पुन्हा जास्तीचं पीठ झटकून पुन्हा 5 सेकंदासाठी त्यांना पाण्यामध्ये बुडवायचं आणि शेवटी पुन्हा एकदा पिठामध्ये कोट करायचं. म्हणजे एकूण आपल्याला 3 वेळा पिठाचं कोटिंग करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिली आणि शेवटची स्टेप नेहमी पिठाचीच असली पाहिजे. आणखी एक महत्त्वाची टिप म्हणजे पिठासाठी रुंद आणि मोठा बाऊल वापरा. सुरुवातीला मी इथे छोटा बाऊल घेतला होता, त्यामुळे पिठाचं कोटिंग नीट होत नव्हतं. सो मी बाऊल चेंज केला आणि माझं काम सोपं झालं. आता स्टीमरची प्लेट तेल लावून ग्रीस करून घ्यायची आणि त्यावर मोमोज ठेवून घ्यायचे. झाकण लावून सुरुवातीला 2 मिनिटं स्टीम करायचं. त्यानंतर मोमोजवर ब्रशने किंवा चमच्याने हलकंसं तेल लावून घ्यायचं. पुन्हा झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं स्टीम करायचं. बस, आपले गरमागरम, मऊ आणि सुपर टेस्टी मोमोज तयार. पावसाळ्यात हे मोमोज आणि झणझणीत चटणी, यापेक्षा भन्नाट कॉम्बिनेशन दुसरं नाही. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या टेस्टी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा.